विनोद कधी कधी असं होतं ना की परस्पर विचार मांडले की त्यातनं वाद होतात, म्हणजे विसंवाद होतात, पण परस्पर वाक्यातनं पण विनोद निर्माण होऊ शकतो, परस्पर विरोधी वाक्यात विनोद निर्माण होऊ शकतो. तर ही वाक्य ऐकल्यावर अगदी प्रकर्षानं जाणवतात. एक पुरोगामी महिला पत्रकार नवरा बायकोंची मुलाखत घ्यायला येते स्त्री स्वातंत्र्यावर. तर स्वाभाविकच ही बायकोला आधी बायको थाड 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 मत मांडते अगदी. तर नवरा आपला खांदे पडून बसलेला. शेवटी तिला येते आपण यांचंही मत विचारू ना, अशी म्हणजे आतापर्यंत सांगितली जी यांचीच मतं होती, आता माझी मतं सांगते. तर ओव्हर टू रेखा. नाही, जेवणाच्या इतक्या वर्षांचा जो हा इतका छान घरात हसरे तारे या टायटलला शोभणारा हा संसार, आणि त्या संसारात तुमचा सिंहाचा वाटा ज्याला म्हणूया, कारण की प्रत्येक यशस्वी लेखक असो कवी असो त्यामागे स्त्रीचा हात असतो, आणि ती घरची भाग्यलक्ष्मी असते. तर त्याविषयी काय? सिंहाचा वाटा वगैरे कुणास पण एक गमतीशीर आहे आमचा संसार. म्हणजे यांचा आवडता एक संस्कृत श्लोक आहे ज्याचा अर्थ आहे की आवळा जंगलात होतो, मीठ समुद्रात होतो, दोन्हीचे गुणधर्म भिन्न भिन्न, एक खारट एक तुरट, पण दोन्हीचा संयोग झाला की त्यातून जे रसायन तयार होतं ते दिवसेंदिवस आणखीन जास्त औषधी आणि चांगलं सगळ्यांवर परिणाम करणार. अगदी बरोबर. तसं आमचे स्वभाव पूर्णतः भिन्न आहेत, आमच्या आवडीनिवडी भिन्न आहेत, पण एकच आवड जुळते आमची, तिच्या मैत्रिणी मला आवडतात. पण तरी सुद्धा आम्ही एकत्र आल्यानंतर यांच्या गुणांची कदर मला आहे, आणि त्यामुळे जे काही होतंय आणि त्यांनाही माझ्यातलं जे काही आहे ते आवडतंय, त्यामुळे थोडेफार भांडण तंटे होत होत सुद्धा मूळ मूल्य आमची एक असल्यामुळे, मूल्यांवरचा विश्वास असल्यामुळे साधं सरळ आयुष्य जगावं, खूप नोकझोक किंवा दिखावा न करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या आवडतात, त्यामुळे यांच्या संसारात मी संपूर्णतः सुखी झाली आहे. आणि यांच्या लिखाणात माझं एवढंच आहे की कधी त्यांना मुलींपासनं किंवा कुठूनही एकांत हवा असला तर तो देणं, त्याच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणं, संसाराच्या कोणत्याही गोष्टीचा त्रास त्यांना होणार नाही हे बघणं. मी तर त्यांना असंही म्हटलं होतं की नोकरी सोडून द्या चालेल आणि पूर्ण वेळ संसाराला घाला. ते पुढे झालं नाही ते सोडा, पण मला नोकरी लागल्यावर मी हे सांगितलं होतं. आणि म्हणजे इतपतच मला असं वाटतं माझं ती विनयाने फक्त एक काही अंश तुम्हाला सांगते. प्रत्यक्षात असं आहे की खरोखर जेव्हा 2 खोल्यांचं घर होतं तेव्हा ही संपूर्ण घरातली कामं करून दुपारचं दिवसभर कॉलेज सांभाळून घरी परत आली की पुन्हा रात्रीचं स्वयंपाक करून माझा लिहिण्याचा मूड आहे असं पाहिल्याबरोबर दोन्ही मुलींना घेऊन बागेमध्ये घेऊन जायची, आणि जवळ 2-2.5 तास केवळ मला लिहायला वेळ मिळावा, आणि जेव्हा मीच भूक लागल्यामुळे हिला हाका मारेल तेव्हा ती परत यायची. इट्स अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन. दुसरं सांगतो की अलीकडे मला ॲक्च्युली मी लिहिलं ना, आता काही कळलं खूप वळून पाहिल्यावर तर वाईट वाटतं की आपण जे लिहिलं त्याचं काहीच झालं नाही, कारण चुकीच्या लोकांसाठी केलं मी. तर जवळजवळ गेली 10-15 वर्ष मी सांगायचं आणि हिने लिहून घ्यायचं. मी तिला म्हणायचो की माझी एक फार पूर्वीची कल्पना ती आता साकार झाली. आपलं एक लहान घर असतं, आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आपण वरचा मजला बांधतो, आपण वर राहायला जातो आणि खालचं भाड्याने देतो. तसं आपल्या संसारातले असा कष्ट आहेत ते पुढच्या पिढीकडे नोकर माणसांकडे सोपवायत. आपण साहित्यिक संसार करूया. तर सगळ्यांना इथे काही काही वेळेला
हिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना कौतुकही वाटतं, हेवाही वाटतं की केव्हाही पहा सर आपले मान खाली घालून डिक्टेट करतायत आणि ही लिहून घेते. 3-3 वेळा तिने फेरप्रती केलेल्या आहेत. म्हणजे मी अगं नाही करते नंतर छापल्यावर नाही माझ्या हातनं चुकलंय ना, एक ओळ चुकली तरी ती परत आहे. तर लेखनामध्ये हा जो सगळ्यात कंटाळवाणा भाग आहे म्हणजे लिहून काढणं, तो सुद्धा तिने सांभाळलेला आहे. कारण आहे जेव्हा आमचं लग्न ठरलं, लग्न व्हायच्या आधी मी यांना म्हटलं होतं की तुम्हाला हे जे मिळालंय लेखनाचं वरदान हे परमेश्वराकडून मिळालेलं आहे आणि ते वाया घालवणं ही योग्य गोष्ट नाहीये, ती तुमची जबाबदारी आहे. ते परमेश्वराचं वरदान आहे आणि ते तुम्ही नीट जपलं. आणि ही जाणीव माझ्या मनात सतत होती की एक्सेप्शनलीच काही लोकांना जे काही मिळतं ते या माणसाला मिळालंय आणि तो माणूस आपल्याला मिळालाय हे आपलं नशीब. आणि म्हणून जितकं होऊ शकेल, आता स्वभावाप्रमाणे थोडंफार इकडे तिकडे काही काही होत तेवढं आमचा संसार उत्तम झाला. कारण लिखाण ही तपश्चर्या म्हणून यांनी घेतली आहे हे मी सतत बघत होते. त्यातनं आर्थिक फायदे काय किंवा दुसऱ्यांनी माझं घेतलंय तर काय, नावाचं नाही, पैशाचं नाही, कोणतंही हे न होता लेखन म्हटलं की कोणाहीसाठी केव्हाही काहीही करायला तयार असलेली व्यक्ती. आणि आता पोद्दार सारख्या महाविद्यालयात काम करत होते. तुम्हाला कल्पना असेल ऍडमिशनसाठी किती हे होतं, पण त्याही पैशाचा मोह आम्हाला कधी नव्हता. जाहिरात क्षेत्रात गेले असते तर किती पैसे मिळाले असते. आमचा एक मित्र होता तत्वांची तडजोड करून आर्थिक नाही हे आमच्या दोघांचंही जे मूलतत्व होतं आणि साधेपणाने राहण्यात दोघांनाही जो आनंद होता त्याने आमचा संसार चांगला झाला आणि त्यानेच आमच्या बहुधा मुलींवरही त्यामुळेच चांगले प्रभाव पडले. नक्कीच मी रेखाताईंना न या बाबतीत मला रत्नपारख्याची उपमा द्यावी वाटते. म्हणजे जो रत्नपारखी असतो ना त्याला माहिती असतं की आपल्याकडे जे आहे ना ते रत्न आहे, ते आपण जपून ठेवायला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, ते हरवणार नाही, त्याच्यातली चमक कमी होणार नाही, त्याच्यामुळे तो त्याला जास्त जपत असतो आणि खरोखर त्या रत्नाचं मूल्य त्याने जाणलेलं असतं. आणि मला असं वाटतं सरांच्या लेखन कलेचं मूल्य रेखाताईंनी वेळीच जाणलं आणि त्याच्यामुळेच ते रत्न अजूनही झळाळत आहे असं मला बालपण जे जपून ठेवलंय ते सर्वात महत्वाचं, अगदी सगळ्यात महत्वाचं खरंय. म्हणजे या मुलाखतीत माझी कन्या कल्याणी आणि नातू अबीर जोपर्यंत इथे येऊन बसत जप ती पूर्ण झाली असं मला वाटणारच नाही अक्षरशः. म्हणून मी कल्याणीला एक रिक्वेस्ट केली, तिला रिक्वेस्टच्या भाषेतच बोलावं लागतं आपल्याला. म्हणजे तुम्ही फक्त हुकूम देऊन पहा मग काय होतं ते बघा. तर तिला म्हटलं की तू मला जे आवडणारे काही काही भाग आहेत ना मला आलेल्या परीक्षणांमधले किंवा पत्रांमधले 1-2-4 जरी तू वाचून दाखवलेस तरी माझं समाधान होईल. आणि हा जो माझा म्हणजे कलात्मक वारस आहे अबीर, ही हॅज बीन अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू मी. ज्याच्याबरोबर आपलं बालपण पुन्हा जगावं असं वाटणारा तो प्राणी आहे. आणि विनोद बुद्धी इतकी सुपर आहे त्याला की विचार नाही. तो व्यसन लागल्यासारखं रोज रात्री नाना एक जोक सांगा ना, नाना एक जोक सांगा ना. किती वर्षांचा त्याचा हा. आणि गंमत म्हणजे केव्हाही तुम्ही विचारा हे अबीर तो आपण तो याचा अमुकचा जोक एक शब्द आहे ना, हा तो जोक मी सांगतो. 15-20 दिवसांनी महिन्यांनी त्याला तो विनोद आठवायचाच. आणि असं होता होता काय झालं, जवळ आम्ही रोज रात्री एक्सचेंज करायचो ना, तर एकदम मला आयडिया सुचली की अबीरसाठी म्हणून एक पुस्तक लिहायचं. आणि त्यासाठी मी एक अक्कल काढा या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या अक्कल काढ्यामध्ये विनोद आहे, कोडी आहेत, शब्दकोडी आहेत, संख्येची कोडी आहेत. तर त्यासाठी म्हणून
आणि माझ्या शक्यतो असा प्रयत्न असायचा की वाचलेल्या विनोदांपेक्षा आपण तयार केलेले विनोद त्याला सांगायचे आणि त्याला विनोद सांगायचे. आणि मग त्यानंतर माझ्या प्रत्येक बालनाट्यामध्ये त्याने इतकं गोड काम केलेलं आहे की विचारतो. आणि फार एक भरून पावल्याचा आनंद मिळतो त्याच्यामध्ये. तर त्याने अक्कलकाडा हे पुस्तक मला पूर्णपणे जाणवतं की त्याने लिहून घेतलेलं आहे माझ्याकडनं. अरे याला चिल्लर पार्टी नाव द्या, त्याचाच आग्रह. आणि त्याला कोणताही रोल द्या. आता रंग माझा वेगळा ना, इतर मुलं भांडायला लागली. हा म्हणला मला कालियाचा रोल चालेल, म्हणजे काळा रंग सुद्धा मला चालेल अगदी गोरा असला तरी. आणि गोड काम केलं त्याने अगदी. कल्याणी 2 पत्र वाचून दाखवणार आहे. पहिलं आहे 72 सालचं आणि दुसरं अगदी अलीकडचं आहे तसं म्हटलं तर. पण दोन्ही नगरकडची आहेत. त्यामुळे मला असं जिथून आपला प्रवास सुरू झाला तिथेच जणू काही एक वर्तुळ पूर्ण झालं. तर पहिलं पत्र मला आज सगळ्यात जपून ठेवलं. यावर 72 साली जे नगरमध्ये रघुजी क्षीरसागर म्हणून कलाक्षेत्रातलं फार मोठं नाव, म्हणजे जसं आता यांचं आहे राजदत्त यांचं नाव आहे तसं नगरच्या याच्यात यानं तोरडमल देखील गुरु मानायचे. तर हे रघुजी क्षीरसागर आम्ही त्यांना खूप घाबरलो. मी त्यावेळेला साधारणतः 22 वर्षाचं होतो आणि ते निवृत्त झालेले होते, 60चे होते. आणि त्यांचा मुलगा सुद्धा माझा सिनियर फ्रेंड होता. पण त्यांना ते नाटक वाचायला द्यावं अशी माझी फार इच्छा होती. पण त्यांच्या पुढे जाण्याची हिंमत नव्हती. म्हणजे मुलाकडे दिलं नाटक, घरात सासरे सारे, हस्तलिखित मी त्यांच्याकडे दिलं. आणि म्हटलं आता कधी वाचतील काय, पण आपण तर दिलं. तुला असं खोटं वाटत दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा बाली क्षीरसागर, तोही त्या क्षेत्रामध्ये नाट्यक्षेत्रात त्यांनी फार मोठं नाव कमावलं. निष्पाप नाटकामध्ये 2-3 सिनेमामध्ये. तर तो बाली, अरे आता रम्या नाही ना, रमेश म्हणून जरा थोडं स्वतःलाही मान द्यावं. अरे रमेश, माझ्या बाबांनी हे पत्र पाठवलं आहे. पत्र? हो. आणि ते जे पत्र आहे ना, तोंडन पारितोषिक काय असावं, ताम्रपत्रच आहे, सुवर्णपत्रच आहे अक्षरशः. तर R.V. क्षीरसागर म्हणजे रघुजी क्षीरसागर आणि तारीख आहे 4/11/72. तर R.V. क्षीरसागर अहमदनगर यांनी हे 4 नोव्हेंबर 72 साली बाबांना पाठवलेलं पत्र आहे. तर मी ते वाचते. ची रमेशराव कोटस्थाने यास 2-4 दिवसांची नाटकं वाचून अभिप्राय कळवतो म्हणून तुम्हास काल म्हणालो. पण आज सकाळी सलग वाचायला सुरुवात केली आणि आश्चर्य, वाचता वाचता जो रंगून गेलो की एका दमात सगळंच नाटक पूर्ण वाचून झालं. घड्याळात पाहतो तर 11 वाजलेले. बरोबर 8 वाजता सुरू केलं होतं. माझ्या स्वभावधर्मानुसार निदान महिनाभर तरी मी तुमच्या नाटकाला हात लावला नसता. आळस, दुसरं काही नाही. ज्या अर्थी हे नाटक मला एका दमात वाचावं लागलं त्या अर्थी तुम्ही बेलाशक निष्कर्ष काढा की हे एक उत्कृष्ट कलाकृती आहे. प्रयोग यशस्वीच होणार. उत्तम पाठांतर, कसबी कलावंत आणि अनुभवी दिग्दर्शक असले की नाटक फत्ते. धन्यवाद. R.V. क्षीरसागर. वा. आता इतकं जीर्ण झालंय पण ते ते पत्र 72 सालचं म्हणजे किती, 52 वर्ष. तर दुसरं हे मला थोडा संकोच होतो, पण हे ग्रस्त होते पंडित ठकार. तर हे पंडित ठकार यांच्याकडे मी मुंबईत आल्यानंतर पहिल्या वर्षी मी अतिशय संत्रस्त अवस्थेत होतो, कारण मला जागाच नव्हती राहायला. पंडित ठकार एकटे, वय वर्षे 87. पण ते त्यांच्याकडे 2 पेईंग गेस्ट ठेवायचे, कारण त्यांनाही आर्थिकही सहाय्य हवं होतं आणि सोबतही हवी होती. या पंडित ठकारांकडे मी 2 महिने राहिलो
पेईंग गेस्ट म्हणून. पेईंग गेस्ट म्हणजे काय की दिवसभर बाहेर राहायचं, रात्री फोल्डिंग कॉट उलगडायची, पहाटे 5ला घर सोडायचं, कारण इलाजच नव्हता. या आणि त्यानंतर मात्र कधी कधी शनिवार रविवार सुट्ट्या असल्या की त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. त्यांची जीवन कहाणी, त्यांना मूलबाळ नाही, बायको खूप लवकर गेलेली, त्यांची संपूर्ण नोकरी त्यावेळच्या रंगूनमध्ये झालेली होती. तर हे गृहस्थ हळूहळू त्यांच्या असं लक्षात झालं की फक्त पेईंग गेस्ट म्हणून संबंध ठेवण्यापेक्षा बोलूया या तरुण मुलांशी, म्हणून ते गप्पा मारायला लागले आमच्याशी. मुंबईमध्ये नाहीतरी माणसं सावध असतात म्हणून ते फार मोकळे झाले नाही सुरुवातीला, पण नंतर बोलायला. तर त्यांनी एकदा माझी सगळी अशी जीवन कहाणी ऐकली आणि त्यांना काय वाटलं कोणाला माहिती. त्यांनी मला, मी सोडून चाललो त्यांचं घर, तर एक डायरी प्रेझेंट दिली. पैसे नव्हतेच त्यांच्याकडे फारसे, पण आणि त्या डायरीचं हे पहिलं पान आहे. श्री रमेश श्रीधर कोटस्थाने यास अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व, रसिकता, अतिमधुर भाषण, गोड, शालीन, निगर्वी, मनमिळाऊ, आनंदी स्वभाव, अगाध ध्यान, चतुरस्त्र कर्तृत्व या गुणावर लुब्ध होऊन अत्यल्प परिचयात हे गुणदर्शन झालेले आहे. ही सदिच्छा स्नेह भेट अर्पित, कृपया स्वीकार व्हावा. प गो ठकार. चतुरस्त्र हा नाव बरोबर आलं. याच्या आणि हे 2 टप्पे मी सांगितले, तशा निवडकच फक्त बाबी दाखवाव्यात. तर हे माझ्या सगळ्या जिव्हाळ्याचं मंडळ आहे, नगर मित्र मंडळ. आता याचा आनंद काही वेगळाच असतो. नगर सुटल्यानंतर कोण कुठे गेलं आणि मुंबईमध्ये जे विखुरलेले होते सर्वत्र, जवळजवळ 40, 50, 60 वर्षांनी एकत्र आलेली, जवळजवळ 60 वर्षांनी एकत्र आलेली मंडळी होती सगळी. आणि एवढा आनंद व्हायचा ना की एक जण समोर, काल काय आपण जेवलो ते आठवत नाही, पण शाळेतला मित्र समोराचं पूर्ण नाव आठवायचं, नुसतं नाव नाही. अरे तू मनोतला ओळखलं का? हो, रमेश हस्तिमल मनोत, बरोबर का? तो मिठीच मारायचा लगेच. अरे तुला बापाचंही नाव माहिती नाही आहे, मी सुद्धा बापाला विसरलो, तुला माहिती आहे. असं हा जो आनंद मिळायचा ना, तर आमचं नगर मित्रमंडळ खूप 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 असं आनंद देऊन गेलं. त्यातले मित्र परत जे मिळाले ते अजूनही मित्र आहेत. एक मंगल गांधी म्हणून आहे, ती आता माझ्याच वयाची आहे, पण तिचा प्रत्येक सणावारी काही ना काहीतरी कविता येते. कविता सोडली तर खरंच चांगली आहे बिचारी. त्यानंतर देवचक्के म्हणून, तो आता फार मोठा बिल्डर आहे. बरेच जण. तर मी ह्या सगळ्या मंडळाचं कॉम्पेअरिंग जर कार्यक्रमाचं हे माझ्याकडे असायचं. आणि त्याच्यामुळे मी तर काय करायचं, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून त्यांच्यावरती विनोद रचायचो. म्हणजे डॉक्टर आणि त्यांच्या मिसेस यांच्यावर विनोद, बापूदेव चक्के त्यांच्यावर विनोद. तर त्या विनोदांना प्रचंड लाभ मिळायची, कारण ते ऑन द स्पॉट केलेले विनोद असतील. तर त्या सगळ्या मंडळांनी मिळून हे दिलं एक सन्मानपत्र आहे. नगर मित्र मंडळ मुंबई यांच्याकडून आलेलं हे सन्मानपत्र. प्राध्यापक रमेश कोटस्थाने, एक सव्यसाची सकारात्मक साहित्यिक, वाणिज्य व्यवस्थापन विषयाचे व्यासंगी प्राध्यापक, मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत भाषांवर प्रेम आणि प्रभुत्व असलेला एक व्रतस्थ वाचक, वक्ता आणि लेखक. नगर मित्रमंडळाने त्यांना साहजिकच आपले प्रवक्तेपण बहाल केलेले आहे. स्नेहांकुरचे लेखन, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यात त्यांनी वेळोवेळी आपल्या आनंदी विनोदी शैलीने बहार आणलेली आहे. विविध वयाच्या, वृत्तीच्या व्यक्तींसह विविध विषयांवर संवाद साधण्याची त्यांची कला मंत्रमुग्ध करते. त्यांचे लिखित व मौखिक शब्द अक्षरशः दृश्य रूपात सहज समोर साकारतात. या शक्तीचा आविष्कार त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, एकांकिका, नाटक, समीक्षा, श्रुतिका, बालसाहित्य अशा प्रत्येक माध्यमातून समर्थपणे केलेले आहे. बंधमुक्त, ओनामा,
नैनम दहती पावकः या एकांकिका, घरात हसरे तारे ही सदाबहार स्मितवदनी प्रसन्निका, खुळा पाऊस ही कादंबरी, सुवर्ण संचित ही समीक्षा, गीतकर्णायन हे काव्य, अशा अनेक कलाकृती त्यांच्या समर्थ शैलीची साक्ष देतील. आज आपण त्यांच्या तरंग या ललित लेख संग्रह नटवर्य श्री मामा तोरडमल यांच्या शुभ हस्ते प्रकाशित करीत आहोत. नगर मित्र मंडळ अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांना हे सन्मानपत्र प्रदान करीत आहे. स्वतः तोरणमल यांनी ते प्रकाशित तोरणमल सर, म्हणजे श्रीकृष्णाची गीता खऱ्या अर्थानं आपण जगलात लेखनाच्या माध्यमातून. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. 16व्या वर्षी एका छोट्या निळ्या डायरीत मी वाक्य लिहिलं होतं, काय, आय वॉन्ट टू कन्व्हर्ट माय लाईफ इन टू लिटरेचर. 16व्या वर्षी लिहिलं होतं अक्षरशः. आणि लिहिलं नाही तर जगलात. तर ते जगलो आणि मग लिहिलं. म्हणजे माझं कोणतंही लेखन असं उसणं असं आलेलं नाहीये, उक्तं आलेलं नाही. जे मी अनुभवलं आणि मग जे मला भावलं तेच फक्त लिहिलं. आता स्वतःविषयी आणखीन किती बोलणार असं होतं. ते आम्हाला माहितही नव्हतं. म्हणजे तेवढ्या बक्षिसासाठी म्हणून पाठवलंही नव्हतं. व्यायांचा फोन आला की असं म्हणजे आमचे व्याही म्हणण्यापेक्षा यांच्या भावाची व्याही, त्यांचा फोन आला. सर, एक प्रश्न असा आणखी विचारावा असं वाटतो की एखादी कलाकार जेव्हा साकारत असतो ना, की तेव्हा ती काही कला अशा असतात की त्या प्रेक्षकांना दिसत असतात. ते कलाकार त्याची कला समोर साकारताना, म्हणजे चित्रकार जेव्हा चित्र काढतो त्यावेळेस समोर बघू शकतात लोक त्याच्या, तो बघू शकतो की हा चित्रकार चित्र काढतोय, याचे स्ट्रोक्स आता असे असे होत आहेत. नृत्याचंही तसंच आहे, अभिनयाचं तसंच आहे, गायनाचं तसंच आहे की ती कला साकार होत असताना प्रेक्षक बघत असतो. पण लेखनाचं तसं नाहीये. लेखक ती कला जी आहे, त्याची लेखन कला ती आधी स्वतःच्या मनात आणि नंतर पानांवर आणि नंतर मग ती प्रेक्षकांसमोर, वाचकांसमोर जाते. तर हा मनापासून पानापर्यंतचा प्रवास कसा असतो लेखकाचा? मार्मिक प्रश्न आहे. तू लेखिका नसल्यामुळे तुला साहित्याचं मर्म कळलेलं आहे. ज्यांना कळलं नाही ते लिहितात आणि काय काय लिहितात. मुद्दा असा आहे की म्हणजे माझ्या बाबतीत तरी हे सांगतो की मला एकांतच हवा हे तर आहे, पण नसला तरी चालू शकतं. एका नाटकाचं कॉम्पॅक्ट स्क्रिप्ट मी बसमध्ये लिहिलेलं आहे. हो, यात्रिकचं ते सुद्धा. सत्यकथेची कथा समोर आणि इकडे मांडीवरची नोट्स. अर्ध्या तास संपूर्ण उलगडलं होतं अक्षरशः. तर मुळात मला असं जाणवतं की एकांत असला फार उत्तम. तर कोणताही लेखन प्रकार हा पहिल्यांदा मनोमंचावर घडतो. बऱ्याचदा मी म्हणतो की लेखनाचं श्रेय आपल्याला नाही. मी डोळे मिटतो आणि किती बारकावा दिसावा म्हणजे एक डोळे मिटून माझी कथा आहे, डोळे मिटून या नावाची, अंधश्रद्धेवरती. मी ती जागा दाखवू शकतो अक्षरशः की तिकडे लाकडी जिना आहे, मग अंधार आहे, अंधारातून एक पायरी वर चढून मधल्या घरात यायचं. तिथं अनिलच्या अशा जाडजूड पण 10 वेळा शिवलेल्या वाहणं आहेत. तो पलंगावर बसलेला आहे आणि खरकट पाणी ओघळून वाहत. हे दिसतं मला संपूर्ण चित्र. आणि मग आपोआप वाक्य सुरू होतात. एक पहिलंच वाक्य मी असं की अंधार पडायला लागलेला आहे आणि रमाबाई म्हणजे तर त्या डालडाच्या डब्यात बोट घालतात. गरिबी तर पूर्ण तळाला गेलेलं असतं तूप, तर ते पूर्वी डालडाच्या डब्याला धारदार पत्रा असायचा. तर ते तूप येतं आणि हाताचं रक्त, तर रक्त मिश्रित तुपाने का होईना पण त्यांनी दिवा लावला देवापुढे. म्हणजे ही जी उपमा मला त्या वयात सुचली होती बाय.
की रक्त आणि ते तूप हे एकत्र करून त्यांनी तो दिवा लावला. तर अशा स्वरूपाचं मनोमंचावर आधी घडतं आणि मग मला वाटतं आपल्याला लिहिण्याचं श्रेयच नाही, आपण फक्त ते टिपून घेतो. प्रत्यक्ष नाटकांचं तर 100% आणि त्या व्यक्तीच्या आवाजात, जी अपेक्षित व्यक्ती आहे त्या आणि त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीने. म्हणजे आता मंगेश काम करणार असेल, मंगेश गपकी रे सातारकडचं, तर तेच येणार, कारण तो प्रॅक्टिसमध्ये ते करणारच. गप्प रे वगैरे म्हणतो, गपकी रे म्हणणारच असं. तर अशा स्वरूपाचं मनात जे घडतं ना, ते फक्त एक आहे की लेखन पूर्ण होईपर्यंत कोणी वाचावं असं मला कधीच वाटत नाही. म्हणजे पूर्ण झाल्यावर मग मी पूर्ण अलिप्त होते, मग घ्या आणि वाचन काय ते करा. वाचणारे इतके एक 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 नमुने भेटतात ना. एकच छोटा किस्सा सांगतो. सर तुमची एकांकिका करतोय, वाचली मी, अजिबात आवडली नाही मला. मग मी काय केलं, ती फोडली. अरे काय सुंदर शब्द आहे. मी ती फोडली आणि त्यात 3 कॅरेक्टर्स ॲड केले. अरे बाप रे, म्हटलं तुम्ही जर आधी भेटला असता दादोजी कोंडदेव तर हा शिवाजी कुठल्या कुठे गेला असता. पण त्याने माझं जे बंधमुक्तचं मर्म आहे की एकाच व्यक्तीची 3 रूपं. आणि मग मित्र शेजारी कोणीच ज्याने मित्र आणला, बायको आणली, शेजारी आणला आणि ती एकांकी काय सादर केली त्यांनी. आणि मग जाताना पण एक सांगायचं राहिलं, मी वसंत कानेटकरला सुद्धा मानधन दिलेलं नाही. खिशा मी काही देणं अपेक्षित आहे का, असे लोक भेटतात वाचक म्हणून. सर, आणि आता जसं तुम्ही म्हणलात की माझी एकांकिका 3 व्यक्तिरेखांमध्ये विभागली की जी एकाच व्यक्तीची 3 रूपं आहेत. असं कधी होतं का की आपलं नाटक रंगमंचावर सादर होतं आणि तुमच्या जे मनात आहे ना तोच ते बोलतोय, तसंच ते बोलतोय, तेव्हाची मनोभाव. आता मला स्वतःची नाटकं पाहताना किंवा एकांकिका पाहताना जवळजवळ 70% असे अनुभव आलेत की ते आपण लिहिलंय त्यापेक्षाही सुंदर होत आहे. आपण लिहिलंय जे आपल्या अपेक्षित होते. आणि या बाबतीत मी या कलावंतांना फार कृतज्ञ आहे. आणि विशेषतः सांगतो की आपण जे सारं काही शब्दात सांगितलेलं आहे ते शब्द, रंग, प्रकाश आणि अभिनय यातनं जे शतगुणित होऊन समोर येतं त्यात मी अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करीन तो पहिले यादव खैरनार. म्हणजे यादवने जर यात्रिक केलं नसतं तर मला नाही वाटत कोणी करू शकलं असतं. इथपर्यंत माझी त्याच्यावरती म्हणाल ना तर अंधश्रद्धा होती त्या काळामध्ये, अजूनही आहे. क्रमांक 2 म्हणजे अनेक नावं घेता येतील. ती म्हणजे कॉलेजमधल्या माझ्या एकांकिका बसवणारा तुषार दळवी. मात्र एक होतं त्याचं की तो त्यावेळेला काही व्यावसायिक कलावंत नव्हता. तो घरी येऊन कॉलेजात मला गाठून सगळे एकांकिका समजावून घ्यायचा आणि अपार मेहनत घ्यायचा. म्हणून ते दुसरं ते नाव. आणि तिसरं जोयली देवस्कर हिने सादर केलेली मंजू. हे माझ्या मते असा आविष्कार म्हणजे माझ्या लेखनातल्या कलाकृतीमध्ये स्त्री पात्रांमध्ये तिनेच करून दाखवलेला आहे. तर आपल्या मनातलं समोर साकार होणं हा इतका विलक्षण सुंदर अनुभव आहे ना. एक प्रकारचे आपलं मानस बरोबर अपत्य असतं आणि ते त्या व्यक्तीने इतक्या सुंदररित्या हे करावं. आणि हे सगळं झाल्यानंतर असं मध्ये बराच काळ गेला की काही माझं लेखन रंगमंचावर आलं नाही. आणि त्यानंतर हे माझं छपकड मी जे लिहिलं आहे ते इतकं. आणि पाठांतर चटकन त्यातला नॉन्स जो आहे तो लगेच पिकअप करायचा, काय प्रश्न आहे. कृतज्ञता व्यक्त कराव्या अशा काही व्यक्तींची नावं आणि बहुतेक म्हणजे सगळेच आहेत की ज्यांच्यामुळे मी आहे. त्यामुळे असं अमुक हिच्या 3 मैत्रिणी आहेत त्यांचीच नावं घेऊ का. फार कृतज्ञ आहे मी त्यांना. हा सगळा जो व्यवहार आहे ना साहित्याचा, मी सांगतो ना, मी तशा अर्थाने सामाजिक
परिमाण माझ्या लेखनाला नाही, राजकीय परिमाण नाही किंवा मशाल घेऊन तसं नाही आहे. माझ्या लेखनाला एकच एक सूत्र आहे, मानवीय नातं, ह्युमन रिलेशनशिप. तीच आज खरी गरज आहे. ह्युमन रिलेशनशिप जगणं ज्यामुळे समृद्ध होईल असं काहीही, आणि ते सूत्र आहे. त्या कृतज्ञ सर्वांनाच आहे, जे मी लिहिलेलं वाचतात, जे सादर करतात, जे ज्यावर टीका करतात, जे सादर करतात, सर्वांना कृतज्ञ. कारण हे एखादी होणारं नाही आहे. आता एक शलाका म्हणून माझं नाटक आहे, मला अत्यंत आवडतं, पण ते 3-4 वर्ष माझ्याकडे नुसतंच पडून होतं. एक विद्यार्थी आला, तो रेल्वेत नोकरीला आहे, त्याने स्वहस्ते त्याचे लिहून काढलं, त्याच्या प्रती तयार केल्या, सेन्सॉरला पाठवल्या मी, आणि मग त्याच्या रेल्वेच्या, आता रेल्वेतली माणसं काही कलेत हे करतील काय अशी शक्यता फार कमी आहे, पण त्याने संघ तयार केला आणि सादर केलं. श्री प्रमोद टेंबरे सध्या पुण्यात वास्तव्य असलेले नाशिकचे श्री प्रमोद टेंबरे एक चतुरस्त्र लेखक, साक्षेपी व व्यासंगी वाचक, सहृदयी समीक्षक आणि सन्मित्र म्हणून परिवारात त्यांचा परिचय आहे. सालस हा शब्द खरोखर प्रमोद टेंबरे यांच्यासाठीच जन्माला आला आहे असे वाटते. सरांच्या खुळा पाऊस, नक्षत्र या पुस्तकांवर त्यांनी अतिशय आत्मीयतेने लिहिलेले आहे. प्राध्यापक रमेश कुटस्थाने हे नाव मला वाटतं आमच्या सर्व नाशिककरांच्या कानावर पडलं असावं. ते 70-71 साल असावं, त्याच्या आधीचं किंवा त्याच्यानंतरचं. कारण नाटकातल्या लोकांना त्या काळात तरी नगर, नाशिक, धुळे येथील जे नाट्यक्षेत्रात काम करणारी मंडळी होती त्यांची एकमेकाला जान पहचान असायची. तर त्यावेळेस आमचा धुळ्याचा मित्र यादव खरनार असं म्हणाला की आम्ही यात्रिक बसवतोय, आणि त्याचं नाट्यरूपांतर केलंय प्राध्यापक रमेश कोटस्थानी यांनी. आणि मला एकदम नवल वाटलं आणि मनात ते नाव ठसलं, कारण जी.ए. कुलकर्णी यांची यात्रिक कथा ही नाट्यरूपांतर करायची हे शिवधनुष्यच होतं. परंतु ते रमेश कोटस्थानी यांनी फार चांगलं पेललं असावं, कारण यादवच्या बोलण्यात त्याच्याबद्दल सतत येत होतं की फार छान नाटक रंगवलं गेलेलं आहे आणि लिहिलंही गेलेलं आहे. ते नाटक धुळ्याच्या किंवा औरंगाबादला माहीत नाही कुठल्या केंद्राला गेलं, औरंगाबादला गेलं असावं. आणि नंतर ते यादव म्हणाला की आलं नाही, काय मला माहीत नाही, परंतु ते नाटक खूप चांगलं आहे हे यादवच्या सतत बोलण्यात येत असे तो जेव्हा भेटायचा तेव्हा. पण रमेश कोटस्थानी यांची त्यावेळेस ओळख किंवा जानपहचान झालेली नव्हती. नंतर एकदा आमचा नाशिकचा मित्र रंगकर्मी रवींद्र ढवळे म्हणाला की आम्ही रमेश कोटस्थानी यांचं घरात आश्रित तारे गणेशोत्सवासाठी बसवतोय, आणि त्यांनी ते बसवलेलं होतं. हे एक चांगलं घरात आश्रित तारे नाटक आहे प्राध्यापक रमेश कोटस्थानी यांचं. कारण ते त्यावेळेस जेव्हा वाचलं होतं आणि त्याचा व्यावसायिक रंगभूमीवर पण प्रयोग खूप झालेले होते, आणि ते व्यावसायिक रंगभूमीचंच नाटक होतं, परंतु अतिशय छान, ज्याला आपण म्हणतो घरगुती अशी ती कॉमेडी होती आणि फार सुंदर नाटक आहे. खरंच ते घरात हसरत तारे ते नाटक आहे. आणि मग रमेश कोटस्थानी हे नाव कानावर पडतच राहिलं की ते एकांकिका आहे, त्यांची एकांकिका करतायत, त्यांच्या अथ जगम मानुष जगनम, नंतर अनेक त्यांच्या एकांकिकेची नावं यायची. आणि हे एक नाव मनात त्यावेळेस होतं की हे नाट्य क्षेत्रातले एक अत्यंत त्यावेळेस. नंतर बरेच वर्ष गेली आणि मग मी पुण्यात स्थायिक झालो. आणि एकदा मुलाच्या जवळ राहत असताना मुलगा म्हणाला, सनबाई म्हणाल्या की आमच्या शेजारी नाना कोटस्थाने म्हणून राहतात. आणि म्हटलं ते नगरचे आहेत का? त्यामुळे हो नगरचे आहेत, पण मग त्यांचं नाव सुधीर आहे का? कारण त्या दरम्यान सुधीर कोटस्थाने माझा ओळखीचा झालेला होता. आणि त्याचे एक त्यांनी एकांकिका केली होती बुरुज नावाची, त्यामुळे तोही त्यावेळेस त्याची पहचान जवळपास झालेली होती. ते म्हणे नाव माहीत नाही, परंतु ते प्राध्यापक होते आणि चल म्हटलं आपण त्यांना भेटून येऊयात. मग तिने त्यांचे घेतले ना आम्ही गेलो. आणि प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांना मी त्यावेळेस प्रथम बघितलं. जवळपास माझ्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठे आहेत ते,
परंतु अत्यंत साधे घरात, आणि त्यांच्या 2 मुली त्या लग्न झालेल्या, आणि ते त्यावेळेस दोघं नवरा बायको राहत होते. आम्ही 2 जणच होतो. आणि मग त्यांच्याशी जैन पेचान जवळच राहत असल्यामुळे त्यांच्याशी वाढत गेली. आणि मग लक्षात आलं की हा माणूस वेगळा आहे, खूप वचन केलेलं आहे. कॉमर्सचा असला तरी साहित्याविषयी अतिशय जवळची आणि खूप आत्मीयतेने बोलणारा, लिहिणारा असा माणूस आहे. आणि मग थोडंसं ज्याला आपण म्हणतो सुरजुळतात, कारण सारख्या अशा आवडीनिवडी असल्या की त्यांच्याबद्दल बोलणं जायचं. आणि मग त्यांनी खुळा पाळूस नावाचं एक आत्मचरित्रात्मक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. त्याला ते म्हणाले की तुम्ही त्याच्यावर काही लिहाल का? आणि मग मी त्याच्यावर फेसबुकवर लिहिलं पण होतं. त्यांना ते आवडलंही होतं. रमेश कोटस्ताने हे बेसिकली नाटककार आहेत, कारण परफॉर्मिंग आर्टिस्ट हा त्यांच्यामध्ये दिसतोच, कारण त्यांनी पूर्वी नाटकातही कामं केली असावी. परंतु एक बघा की माणूस त्यावेळेस लिहित असतो जुन्या काळचं जे आहे, आणि त्याच्या अनेक नाटकं अनेक ठिकाणी होत असतात, एकांकिका होत असतात, नावं लोकांना होत असतात, परंतु त्याचं मूळ स्क्रिप्ट त्याच्याकडे कधीच सापडत नाही. आणि दुर्दैवाने रमेश कोटस्ताने हे त्या कॅटेगरीमधले आहेत. त्यांच्याकडे स्वतःचं असं जुनं पुस्तकच, ज्याला पुस्तक स्वरूपात आहे किंवा असं आहे, नाही आहे. हे फार स्वतःबद्दल, त्या स्वतःच्या एकंदरीत त्याच्याबद्दल ते थोडेसे उदासीन दिसले. परंतु नंतर त्यांनी आता अनेक त्यांची नाटकं, उन्हामा, 3 एकांकिकांचं, जुन्या एकांकिकांचंच त्यांनी एक पुस्तक काढलं. तेही छान मधुश्री प्रकाशननी काढलेलं आहे, ते सुंदर आहे. आता मी नानात म्हणतो कारण ते तोंडात बसलेले, परंतु प्राध्यापक रमेश कोटस्ताने हे बेसिकली नाटककार असल्यामुळे त्यांनी अजून नाटकं ते लिहितात. कारण आमच्या छोट्यांच्या जी आमचं सोसायटी आहे त्याच्यातल्या छोट्यांना त्यांनी बरोबर घेऊन अनेक याच्यात जी नाटकं बसवलेली आहेत ती आजही तिथल्या छोट्यांना त्यांनी ज्या पद्धतीने ग्रूमअप केलं, स्वतः बसून ते नाटक लिहिली त्यांच्यासाठी म्हणून, आणि त्या विशिष्ट कालावधीत लिहिली, ती इतकी छान आहेत की ती सादर करताना सुद्धा त्या मुलांनी इतकी सुंदर सादर केली होती की असं वाटलं नाही की ती कोणीतरी आपण जसं म्हणतो की सोसायटीमधला आहे, परंतु त्याला एक रेखीवपणा असा त्यांनी त्या नाटकात आणलेला होता. आणि मला ते फार जाणवतं की अजूनही हा माणूस लिहिता आहे आणि लेखक हा लिहिता राहणं खूप छान असतं, आणि ते बघत राहणं आपल्या दृष्टिकोनातून खूप छान असतं, नाही का? विद्यार्थ्यांना मी सतत शिकवलं, इफ यू हॅव टॅलेंट, इट्स नॉट युअर ॲसेट, इट्स युअर लायबिलिटी, बिकॉज इट इज ए रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सोसायटी. वाक्याच्या रिदममुळे मला ते वाक्य फार आवडायचं. मराठीत बोलताना सुद्धा मी कायम, तुमच्या हातामध्ये कोणतीही शक्ती असू द्या, मग ते आर्थिक असेल, राजकीय, कायम लक्षात ठेवा, मी माध्यम आहे, मालक नाही. आता फक्त ही चमकदार वाक्यच झाली, पण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना अचानक मला संस्थेनं 3 महिन्यांसाठी प्राचार्य केलं. तांत्रिक कारण होतं, काही त्यात माझा गुणगौरव काही नव्हता. पण ज्या क्षणी मी त्या खुर्चीत बसलो त्या क्षणी माझ्या मनात काय विचार यावा, कारण सहसा कॉलेजमधली सत्ता मिळाल्यानंतर काय काय प्रकारची प्रलोभनं असतात, विशेषतः आर्थिक आणि अनैतिक अशी दोन्ही प्रलोभनं असतात. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की मी 2009 साली प्राचार्य झालो, आणि 80 साली आम्हाला स्टाफ रूममध्ये चहा पाणी आणि नाश्ता देणारा एक वृद्ध गृहस्थ होता. हे वृद्ध गृहस्थ 60च्या पलीकडे गेलेले होते, आणि तरी देखील संस्थेने एक चॅरिटी म्हणा किंवा काही ग्रॅच्युइटी म्हणून त्यांना ठेवलेलं होतं. आणि मी पहिलं वर्ष एकटा होतो, रेखा धुळ्याला होती. त्यामुळे सकाळी लेक्चर संपल्यानंतर पवार मामा मला जेवण बनवून द्यायचे.
हे ग्रहस्थ पवार मामा, तर वर्षभर त्यांच्या हातचं मी जेवलो. मी प्रिन्सिपल झाल्यानंतर पहिलं काम काय केलं तर एक पत्र ड्राफ्ट केलं आणि हिला कल्पनाला सांगितलं, PA ला. तिने ते टाईप करून वेगवेगळ्या नोटीस बोर्ड्सवरती लावलं. आणि काय नाही, माझं अत्यंत साधं अपील होतं. पवार मामा आपले आठवतात, आपण त्यांचं मीठ खाल्ले, त्यांच्या हातचं मीठ खाल्लेलं आहे. जो आपल्याला अन्न देतो त्याच्या उपकारातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही, पण त्यांची आठवण जागवू शकतो. अरे सुंदर वर्डिंग होतं, मला अजून आठवतं. इंग्लिश मराठी दोन्हीचंही केलं. माझ्या 2-3 मित्रांना माझी कल्पना सांगितली. त्यांनी एवढ्या आनंदाने ती उचलून धरली आणि दुसऱ्या दिवशी फक्त टीचिंग स्टाफमध्येच दुसऱ्या दिवशी 52,000 रुपये जमा झाले. मग एक छोटीशी कमिटी तयार केली आणि सांगितलं की आपल्या पवारची आठवण, आणि पवार मामा म्हणायचं त्यांना, त्या पवार मामाची आठवण पुन्हा एकदा जागरूक करायची आहे. इन्स्टंटली आम्ही सगळ्यांनी मिळून कल्पना अशी एक संकल्प मांडला आणि समर्थ सेवक पारितोषिक म्हणून नॉन टीचिंगसाठी, म्हणजे अगदी झाडूवाला, मग पिऊन आणि इतर म्हणजे सर्व प्रकारच्या नॉन टीचिंग, ते अगदी सगळ्यात वरिष्ठ म्हणजे अकाउंटंट किंवा सुपरिटेंडंट, या सगळ्यांना पण नॉन टीचिंग, शिक्षक त्यात सामील नाहीत. या नॉन टीचिंगमध्ये दरवर्षी एकाला समर्थ सेवक पारितोषिक म्हणून 1,000 रुपये, शाल, श्रीफळ आणि एक प्रशस्तीपत्रक. प्रशस्तीपत्रक मी लगेच ड्राफ्ट केलं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पवारची स्मृती जागवणं हे माझ्या आयुष्यात माझ्या हातनं घडलेलं पुण्यकर्म आहे असं मी विनय राखूनही सांगू शकतो. आणि पवारच्या कुटुंबाला त्यावेळेला की जवळजवळ 25 वर्षांनी कोणी आपल्या म्हाताऱ्याला आठवेल हे सुद्धा त्यांना वाटलं नव्हतं. पण मी त्यावेळेला वाटतं पवारांचा एक मुलगा गेलेला होता, एक मुलगा आणि आई हे होते, त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं, मी धन्य झालो. तर तुमच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर तुम्ही कोणत्या दिशेला वळता ती तुमची संस्कृतीची खरी ओळख आहे असं मला वाटतं. त्या कसोटीवर मी उतरलो. माझ्या बाबतीमध्ये मी सांगतो तुम्हाला, माझी थोरली मुलगी करंदीकरांकडे दिली. करंदीकरांच्या घरामध्ये राम आणि रश्मी हे माझे 2 व्याही. पहिल्यांदा त्यांच्याविषयी सांगतो आणि विशेषतः रामबाबाविषयी. ते आधी माझे व्याही झाले, पण लग्न ठरलं आणि 15 दिवसात त्यांनी मला काय सांगावं, तुम्हाला काय कळतं लग्नातलं आणि तुम्हाला काय माहिती आहे ठाण्यातलं, मी 2 लग्न केलेली आहेत. तेव्हा सगळं माझ्यावर सोपवा. कॅन यू इमॅजिन, माझ्यावर म्हणजे खुर्च्या कुठं मिळतात इथपासून बाबांनी स्वतः आपल्या मुलीचं लग्न असल्यासारखं केलं आणि मला बाजूला बसवलं. म्हणजे त्याने माझ्या लग्नात मुलीच्या वडिलांची भूमिका घेतली. इथपर्यंत मी दुपारी लिहित बसायचो हे त्यांना कळलं. ते पोहायला जायचे, दुपारी पोहून यायचे, ते थेट माझ्या घरी यायचे. मला ती वही दाखवायची तुम्हाला सगळ्यांना. ते ओशोचे भक्त होते. ओशोची एक निळी वही त्यांनी आणलेली आहे आणि माझी प्रत्येक चारोळी बाबांनी स्वहस्ताक्षरात लिहून काढलेली आहे. सहाय्यक झाले. तुम्ही काय लेखक, आम्ही लेखनिक असं म्हणायचे ते. तर मी म्हणलं की व्याही आहे. बरं साधारण हा काय कोणत्या लष्करी याच्यामध्ये इंजिनियर वगैरे अशा मोठ्या पदावरती होते. वय माझ्यापेक्षा जास्तच होतं, पण ते माझ्या चारोळ्या लिहून काढायचे. आणि तिसरं बाबांविषयी सांगायचं तर जेव्हा त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतलं तर अक्षरशः सांगतो ना, मार्गदर्शक असल्यासारखं ते मला प्रत्येक गोष्ट, म्हणजे जेव्हा PhDचा गाईड असतो ना, प्रत्येक चॅप्टर मला दाखवायचे. आणि गंमत म्हणजे मी एखादा बदल सुचवला, भरपूर वाद घालायचे,
पण तो बदल स्वीकारायचे. आणि प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, पुन्हा संकोच वाटतो पण आता पुस्तक सापडणार नाही म्हणून मला सुमुखाने सांगावं लागतं की माझे व्याही नसून माझे स्नेही आहेत. आणि त्यांनी मला हे लिहिताना जे जे सहाय्य केलेलं आहे त्यातून ते किती प्रज्ञावंत आहेत आणि किती प्रतिभावंत आहेत हे सिद्ध होते, असं त्यांचं वाक्य आहे. हे या बाबांविषयी झालं की ज्यांना मराठी साहित्याची उत्तम जाण आहे. आणि नंतर काही वर्षांनी माझ्या धाकट्या मुलीचं लग्न तिनेच केलं, पण आम्हाला बोलवलं, आम्ही धन्य झालो त्याबद्दल. तिचे केलं म्हणजे प्रेमविवाह केला तिने आणि ख्रिश्चन मुलाशी केला. आता गंमत झाली की स्वाभाविकच आहे, मी आता सांगायला आमचा विरोध होता. आता अशी परिस्थिती झालेली आहे की यापेक्षा चांगली माणसं काय मिळू शकतात, यापेक्षा चांगली. आणि जॉन बाबा आहे ना, तो जर आता माझ्या विनोदांचा हसतातच, विनोद सुरू होण्याच्या आधीच हसायला की नको बरं राहून जायला नको, इतकं प्रेम. तर जॉन बाबाचा 75चा सोहळा होता किंवा 81चा, मला वाटतं 75चा सोहळा होता. तर त्यावेळेला त्यांनी रेझिंग द टोस्ट म्हणतात ना, ते मला करायला सांगितलं होतं. त्यात भरपूर मी काय बोललो, पण त्यातलं एक जे वाक्य आहे ना बाबांविषयी मी बोललेलं, आम्ही त्यांना बाबाच म्हणतो, म्हणजे असं काही पप्पा डॅडी वगैरे काही म्हणत नाही. तो माणूस, त्याच्याविषयी एक वाक्य मी का बोललो त्याचं कारण आहे की तो माणूस मूर्तिमंत सेवाभाव आहे. मग मी त्यांच्या घरी गेलो आणि नुसतं बसून फक्त बॅगला हातला, रमेश एनी प्रॉब्लेम, डू यू वॉन्ट एनिथिंग, आर यू कम्फर्टेबल. तुम्ही जोपर्यंत अनकम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत विचारच राहणार, इतका जिव्हाळा आहे त्यांचा. तर तुला सांगतो त्यांच्याशिवाय एकच वाक्य बोललो आणि ते तंतोतंत त्यांचं चरित्र आहे. जॉन मीन्स हेल्पिंग हँड, ह्युमन हार्ट अँड हॉट हेड इज इक्वल टू जॉन. आणि त्यालाही मान्य झालं आहे की मी हॉट हेडेड आहे. हे जे दोन माझे व्याही आहेत ना, हे अक्षरशः म्हणजे भरून पावलं मी. माझे जावई आणि माझ्या मुली यांच्यापेक्षा या दोघांची माझं जास्त जमतं. त्याचा करंदीकर बाबा आता नाही आहेत, पण अतिशय सकारात्मक आणि समृद्ध जगलेला माणूस. आणि जॉन बाबा आहेत ना, ते रमेश यू आर नॉट ओल्ड, यू आर नॉट दॅट ओल्ड, कम. आणि ते माझ्यापेक्षा जवळ किती वर्षांनी मोठे आहेत, आता मला 80च्या पुढेच आहेत. ही दोन माणसं मला लाभली, याच्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहोत. श्रोत्यांनो, प्रेक्षकांनो, मी कृतज्ञ आहे. सर, तुमचं बालपण, तरुणपण किंवा आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावात झाला. म्हणजे वडिलांच्या बदलीच्या निमित्तानं का होईना, तुमच्या नोकरीच्या निमित्तानं का होईना. नगर, नेवासं, पारनेर, शेवगाव, धुळं, त्यानंतर घाटकोपर, ठाणं, पुणं. म्हणजे मग आपण जसं ढोबळ मानाने बघायला गेलं तर नगरकर, धुळेकर आणि पुणेकर. तर यातलं नेमकं काय आलंय आपल्यात असं वाटतं तुम्हाला? मला यातलं कुठलं तुम्हाला जपायला आवडेल की मी नगरकर म्हणून मला छान वाटतं? हा, मग स्पष्ट उत्तर नगरकर. आणि नगर मधलाही तो विशिष्ट एक काळ की जो मित्रमंडळींमध्ये म्हणजे कलात्मक दृष्ट्या मला विकसित करणारा होता ना, आणि त्यामुळे त्या काळाला एक अद्भुत वलय आहे माझ्या आयुष्यामध्ये. नाटक की कथालेखन? नाही, सर्व प्रकार. म्हणजे तुम्ही जर विचारलं रेखाला, आज काय फक्त भातच करणार ना तुम्ही, अगदी मिठापासून सगळं पाहिजे आहे ना. कोणताही प्रकार वर्ज्य नाही, कोणताही प्रकार अतिप्रिय. हो, म्हणजे आता मी सांगतो ना, मी जे मगाशी म्हटलं ना सर्व फॉर्म्स हाताळले गेले पाहिजेत, तर चॅलेंजिंगली मी समीक्षा. आता तुम्हाला वाटेल की कवी आणि नाटक
नाटककार हा समीक्षा काय लिहिणार. मी समीक्षेचं पुस्तक लिहिलं मोरपीस. विहारचे मालक गंगाधर भाऊ पटवर्धन म्हणून रत्नागिरीचे एक अतिशय सुप्रसिद्ध व्यक्ती विहारचे, तर ते 81 वर्षाचे होणार होते म्हणून त्यांचे नातेवाईक एक माझे मित्र होते. ते म्हणले तुम्ही यांच्यावर काही लिहाल का. तर त्यांच्या घरातल्या लोकांनी डिस्करेज केलं. का तर भाऊंवरती आता काय चरित्र लिहून झालंय, त्यांच्या आठवणी लिहून झाल्या आहेत, अजून कोण काय लिहिणार आहे. मग फक्त गौरव 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 म्हणजे त्याच्या पुतण्याने नाकारलं. मला ज्यांनी सुचवलं त्याचा आर्थिक स्वार्थ होता त्याच्यामध्ये म्हणून त्यांनी सुचवलं. पण मग मी म्हटलं की ठीक आहे, आता गंगाधर भाऊ येत आहेत इथे ठाण्यामध्ये, मी त्यांची भेटतो बोलतो. तुला सांगतो त्याचा आउटकम असा झाला, 3च मुद्दे सांगतो. मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू स्नेहलता देशमुख त्या म्हणाल्या मला रात्रीचे 12 वाजले तरी चालतील, पण मी रत्नागिरीला येणार आणि या पुस्तकावर बोलणार. हे पहिलं आहे. नंबर 2, रात्री पुन्हा एकदा आम्ही 2-4 दिवसांनी, कारण त्यांनी प्रेमाने ठेवलं, चहा पानाला किंवा काहीतरी बसलं होतं. भाऊंचे एक अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र वैद्य, उपनिषदांचं ज्यांनी काव्यात्मक भाषांतर केलेलं आहे ते वैद्य, ते भाऊला काय म्हणाले, भाऊ हे चरित्र जितकं तुझं आहे ना तितकंच लेखकाचंही आहे. भरून पावलं मी, हे वाक्य आयुष्यात विसरू शकत नाही. जितकं तुझं, भाऊ ते मित्र होते सगळ्यांचे, जितकं तुझं आहे तितकंच हे लेखकांचं आहे. तेव्हा मी हे सुद्धा लिहिलं चरित्र. आणि आत्ता परवा एक अशी गंमत झाली की अरे आपण सगळे फॉर्म्स हाताळले. अगदी लहान चिमणीचे दात म्हणून बालगीतांच्या बडबड गीतांच्या संग्रहापासून तर एमफिलचा प्रबंध तिथपर्यंत आपण लिहिलं. मला एकदम आपली एवढी आवड आहे रहस्यकथांची, आपण रहस्यकथा का लिहू नयेत. आणि गंमत म्हणजे मी शहारा नावाच्या 5 कथा लिहिल्या शहारा संग्रहाच्या. आणि ट्रॅजेडी अशी की माझी सगळी नाटकं अजूनही म्हणजे कोणीतरी मुलगा पाहायला येईल आणि माझं लग्न होईल अशा असंख्य कलाकृती माझ्या तशाच. आणि या शहाराच्या प्रती पण खपल्या आणि त्याचं किंडलवरती सुद्धा सातत्याने विक्री चालू आहे. लिहिलं आहे काय तर मी एकदम शेरलॉक होम्स किंवा अर्नाळकर असे 5 रहस्यकथांचा एक संग्रह काढला. आय फेल्ट सो प्राऊड ऑफ मी की आपल्याला ॲब्सॉर्ब करून घेता आलं सगळं. कारण रहस्यकथा आपण नेहमी असा एक बाजारू प्रकार आहे, सवंग आहे, खरं साहित्य नाही, अभिजात साहित्यामुळे असं मानतो. रहस्यकथा लिहिताना तर्काचं, वेळेचं, व्यक्तिमत्वाचं अतिशय भान ठेवावं. शहारा एक मला आज सर्व प्रकार हाताळून झालेच लेखनाचे. आणि जाता जाता आता एक शेवटचा म्हणजे गुरु आपली कला शिष्याला देत असतो. जो गायक म्हणजे निष्णात गायक असतात, पंडित जे असतात ते गंडा बांधतात शिष्याला. नृत्य कला ही देता येते गुरुला, चित्रकारही शिकतो गुरुकडून चित्र. पण लेखन कला अशी नाहीये ना की आता तू बस आणि मी तुला हे लिहायला शिकवतो. तर या कला शिकता येतात, लेखन कला मात्र शिकता येत नाही. अगदी 100% सत्य. तर ही कला पुढच्या पिढीला जर द्यायची असेल तर लेखकावर काय जबाबदारी असते की त्या म्हणजे लेखकाने जबाबदारी आपली पार पाडलेली असतेच. ज्याला घ्यायचंय त्याने उत्कृष्ट वाचन आणि विविधतापूर्ण वेगवेगळ्या काळातलं, स्थळातलं, वेगवेगळ्या भाषेतलं हे वाचन. मी जसं म्हणतो मल्लाला जसा व्यायाम तसं याला लेखकाला वाचन प्रथम. वाचन झाल्यानंतर नुसतं वाचन करून काही होत नाही, कारण मग लिहिलेलं हे पोपटपंचीसारखं होईल. तर वाचनापेक्षाही जास्त म्हणजे अनुभूती घेऊन, म्हणजे अनुभूतीच्या माध्यमातून आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपली स्वतःची शैली निर्माण करणं. मग लेखकाचं साधन काय, शब्द. आणि मग शब्दसंपत्ती वाढवणं. आणि मला म्हणजे आय एम ब्लेस्ड दॅट वे की शब्दसंपत्तीची गोडी कोणी लावावी तर ज्या ठिकाणचे शिक्षक
भकाराशिवाय किंवा शिवीशिवाय बोलायचे नाहीत. त्या नेवासी शाळेतले एक गुरुजी मला अजून की पठाण गुरुजी, जामदार गुरुजी, देशमुख गुरुजी. आता हे गुरुजी लोक होते बिचारे 7वी शिकलेले असणार, पण त्यांनी आम्हाला शब्दांची गोडी लावली. आणि किती लावावी शब्दांची गोडी अक्षरशः. एक खोडापाऊसमधला एक प्रसंग आहे, पुस्तकाची ओढाताण झाली तर माझ्या हातनं ते फाटलं. नेहमीप्रमाणे मला जे हुकमी जमतं ते म्हणजे रडवेला झालो. तर गुरुजी जवळ आले, काय झालं रे? मधू म्हणतो टाईम संपला तरी हा पुस्तक देत नाही. त्यांनी त्याला फटका दिला नाही आणि फाटलं पुस्तक. त्याला वाचतोय ना तो, वाचू दे ना त्याला. हां, त्याला ते पेटीत ताबडतोब बंद करायचं होतं. तर असे जे गुरुजी भेटले आम्हाला, त्यांनी भाषेची कशी गोडी लावावी. तर मला एक आठवतं, जामदार गुरुजी होते ना, एक शब्द द्यायचा, आई, सूर्य, दिवस. त्यातला एक गमतीदार प्रसंग मला आठवतो. मग त्यांनी एक कोडं सांगितलं की रावणाला तहान लागली. रावण दशग्रंथी ब्राह्मण. तर मग तहान लागल्यानंतर त्याने 10 तोंडांनी पाणी मागितलं. तर पाण्याला 10 शब्द कोणते? तो विद्वान, तो विद्वान. त्यामुळे तो एकच शब्द परत उच्चारणार नाही. हॅलो, मी लगेच बोटावरती बोलणं सुरू झालं आणि मी 10 शब्द लिहू शकलो. आता कदाचित आठवतील नाही असं, पण वारी, उदक, अंबू, सलील, जीवन, कम, नीर, पय. 10 शब्द मला आठवले त्या काळामध्ये. म्हणजे ही शब्द संपदा वाढवण्याची, निरीक्षण शक्ती वाढवण्याची आणि मुख्य म्हणजे वाचनाची गोडी आपल्या पिढीने, म्हणजे प्रत्येकावर जबाबदारी आहे, फक्त लेखकावर नाही. अगदी खरं. तर ही प्रत्येकावर जबाबदारी आहे की ही जी वाचन संस्कृती आहे ती आपण वाढवली, घडवली तर पुढे उत्तम दर्जेदार साहित्य पुढची पिढी वाचू शकते, निर्माण करू शकते. तरी हे परत फार गूढ आहे. म्हणजे कोणी फार प्रचंड वाचलंय. पु ल म्हणाले ना, 100 लाडू खाणारा खवय्या नव्हे आणि 100 गाणी गाणारा गवय्या नव्हे. ते तत्वच काहीतरी वेगळं आहे अक्षरशः. खूप वाचन केलं म्हणजे येईलच असं काही नाही. तर मग रहाटाच्या तिथे सतत माळा जपली जाते, माळ जपली जाते. मग काही त्याने काही आध्यात्मिक प्रगती होतेच असं नाही. हे लेखक होण्याचं बीज हे मला तरी असं वाटतं की खरोखर गूढ आहे. कारण का, लेखकसुद्धा अनेक स्तरावरती असतो, अनेक स्तरांवरती. नुसतं वर्णन करणं म्हणजे लेखन नव्हे, नुसतं निरीक्षण नाही, तर वृत्तपत्रिका लेखन सुद्धा लेखनच झालं असतं. तर मला असं वाटतं की तो जो परतत्वाचा स्पर्श आहे लेखनाला, तो हजारात एखाद्यालाच होतो अक्षरशः. आणि तो व्हावा ही सतत. म्हणून माझी कायम शेवटी एक प्रार्थना असायची की अस्तित्वाचा अर्थ आपल्याला उमजावा आणि त्याचा अर्क अक्षरात यावा आणि त्यातून आपण जे लेखन करू त्यातून आनंद द्यावा, आनंद घ्यावा, ही प्रतिज्ञा. आणि ते जे आहे ना, त्या मूळ गाभ्याशी जाणं, ते गेलं ना की तुम्हाला आपोआप प्रासादिक विचार सुचायला लागतात. माझा आहे आणि एक GNचा आहे. माझा विचार असा आहे, मी प्रत्येक लेखनाच्या शेवटी त्या 4 ओळी लिहितो. विवेकाचे वर्चस्व असावे, प्रेमाची प्रेरणा असावी, ज्ञानाची दिशा धरावी, सत्कर्मी लीन व्हावे. 4 गोष्टी. विवेक हा तुमचा अधिष्ठान असलंच पाहिजे. तुमच्या संपूर्ण जगण्याला, वागण्याला, लिहिण्या प्रेरणा कोणती? तर प्रेमाची. पण दिशा कोणती धरली पाहिजे? ज्ञानाची. म्हणजे आपोआप तुम्ही सन्मार्गावर राहता. आणि या तिन्हीच्या सहाय्याने करायचं काय? तर सत्कर्माच रती राखावी. आणि साहित्याबद्दल म्हणशील तर GNची एक स्वामी नावाची कथा आहे, यांनी मी शेवट करतो माझ्या बोलण्याचा. त्या स्वामी कथेमध्ये त्यांनी एक असं शेवटचा एक जो परिच्छेद आहे तो वाचल्यावर मला असं जाणवलं की याचं काव्य रूपांतर होऊ शकतं. आणि फार असं एक
आणि मला काव्याची जन्मजातच आवड आहे. म्हणजे असं बोलण्यातलं एखादं वाक्य असलं ना तरी मी मनातल्या मनात लयबद्ध गाड्यामध्ये जे बसवू शकतो. तर त्यांची स्वामी कथा आहे आणि तो शेवटी मरणार असतो, कारण त्याला ज्या तळघरात कोंडलेलं असतं त्या तळघरात हवा यायला फक्त एकच छिद्र असतं. आणि गंमत अशी की त्याला जे अन्न पाणी मिळतं त्या खरकट्यातनं एक वेल उत्पन्न होतो आणि तो वेल हळूहळू भिंतीला धरून त्या छिद्रातून बाहेर पडणार. आता मी मरणार हे त्याला निश्चित कळतं, पण तो वेल तो उपटून टाकत नाही आणि तो छिद्र पूर्ण बंद झाल्यानंतर आपण मरणार हे तो इतक्या मोठ्या मनाने आणि तृप्त मनाने मान्य करतो. तर त्यामुळं त्या ठिकाणी जे लिहिलं आहे ते इतकं मला टच झालं की आपल्याला काही काही असं लहान मुलासारखं होतं ना, हिसकून घ्यावं तुझ्या हातातनं आणि रडत हातपाय आपलं नाही माझंच आहे ते तिने घेतलं, खोटं सांगा असं. इतकंच हे मला आवडतं. तेवढ्या 4 ओळी सांगतो मी. आणि तुला जर कधी एक चिमुकलं पाखरू दिसलं, आणि तुला जर कधी एक चिमुकलं पाखरू दिसलं तर त्याचं तू स्वागत कर. आपल्या कोवळ्या पंखांवर त्यानं किंचितसं का होईना आभाळ मागे रेटलेलं आहे. तुला जर एक चिमुकलं फूल दिसलं, आणि तुला जर एक चिमुकलं फूल दिसलं तर त्याचं तू स्वागत कर. आपल्या कोवळ्या पाकळीनं त्यानं हवेचा एक कण का होईना पण सुगंधित केलेला आहे. आणि तुला जर एक चिमुकला दिवा दिसला तर त्याचं तू स्वागत कर, कारण आपल्या थरथरत्या ज्योतीनं त्यानं अंधाराचा एक कोपरा का होईना उजळलेला आहे. तुझ्या आयुष्यात तुला ते फूल, ते पाखरू, तो दिवा यांची संगत सदैव लाभो. हेच तुझं कलात्मक यश, आध्यात्मिक आणि लौकिक. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हटलात की परतत्वाचा स्पर्श जर झाला तर उत्तम लेखक निर्माण होऊ शकतो. आणि तो स्पर्श, ती अनुभूती आता आम्ही तुमच्याशी जो संवाद साधला, ज्या गप्पा मारल्या दिलखुलास, आणि खूप छान वाटलं. म्हणजे गेल्या अनेक वेळापासून आपण गप्पा हो खूपच, म्हणजे असं कुठेही जाणवलं नाही की तुमचं बोलणं कुठेतरी थांबवावं. उलट मनात असंख्य प्रश्न घेऊन आम्ही आलो आणि त्या प्रश्नाची, जसं आपण एखाद्या देवासमोर डोळे मिटून बसतो आणि ती प्रश्न आपल्या मनातलं त्याला विचारत असतो आणि हा मनोमनचा एक संवाद असतो आणि आपोआपच ती उत्तर आपल्या मनातल्या मनात मिळत जातात. तशी काही वेळा प्रश्न न विचारताही तुमच्याकडनं आम्हाला जी हवी होती ती उत्तरं मिळाली आणि जे हवं होतं ते आपल्या संवादातनं जो अर्क म्हणतो तो अर्क आम्हाला मिळाला की त्याने खरोखर खूप छान वाटलं. चतुरस्त्राच्या आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण अतिशय दिलखुलास अशा गप्पा प्राध्यापक रमेश कोटस्थाने, आमचे सर, आदरणीय गुरुजी यांच्याशी मारल्यात आणि निश्चितच तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी वाटतील यात काही शंकाच नाही. त्यांचं रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपण एक छोटंसं स्वागत करणार आहोत, सत्कार करणार आहोत. तर तेवढा आमचा सत्कार स्वीकारावा. ही एक मानाची पगडी जी आहे पूर्वा केमटेक, मी जसं तुम्हाला म्हटलं की मधमाशी उद्यान जे आहे पिंपळगाव बसवंत तिथे, त्यांच्याकडनं एक छोटीशी भेट ही खास तुम्हाला त्यांच्याकडनं मिळते. या मधमाशी उद्यानामध्ये मधमाशीचा जीवन प्रवास कसा आहे, तो आपल्या एन्व्हायरमेंटसाठी, पर्यावरणासाठी किती महत्त्वाचा आहे याविषयी आपल्याला तिथे सांगितलं गेलेलं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटला होता की जर समजा पृथ्वी तलावरून मधमाशा नष्ट झाल्या तर माणसाचं वय, म्हणजे माणूस पृथ्वी तलावर केवळ 4 वर्ष टिकू शकतो, इतकं मधमाशांचं पर्यावरणामध्ये महत्त्व आहे.
तेव्हा पर्यावरणातलं मधमाशांचं महत्त्व, त्यांचा जीवनक्रम याची अतिशय रंजक माहिती आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे त्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी हे बसवन गार्डनचं मधमाशी उद्यान प्रत्येकानं बघणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इथे हे मधमाशी उद्यान नुसतंच जाऊन मधमाशा बघणं, त्यांचा जीवनक्रम समजून घेणं इथपर्यंतच मर्यादित नाहीये, तर तिथे मधपेट्या ठेवलेल्या आहेत आणि तिथे मधमाशा आपल्याला आपल्या हातानं हाताळता येतात. हा अतिशय एक थ्रिलिंग अनुभव असतो, पण खरोखर तो अनुभव अगदी घेण्यासारखा आहे. आणि या मधमाशी उद्यानामध्ये मधाचे अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ आपल्याला बघायला मिळतात, चाखायला मिळतात. तेव्हा प्रत्येकानं हे पिंपळगाव बसवंत, नाशिक तालुक्यातलं पिंपळगाव बसवंत तिथे असलेलं बसवंत गार्डन हे मधमाशी उद्यान एकदा तरी बघायलाच हवं. साडी भारतीय स्त्रियांचं एक पारंपरिक वस्त्र. उत्तर असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम, भारतातल्या अनेक प्रांतांना ओळख दिली ती या साडीनं. ती जिथे तयार झाली ती त्या प्रांताची झाली. मग भारतातल्या प्रत्येक प्रांताची खासियत असणारी ही साडी गेल्या 10 वर्षापासून आपल्यापर्यंत पोचवतोय वैशाली आणि मधुरा महाजन यांचा आकृती हा ब्रँड. दर्जेदार, वैशिष्ट्यपूर्ण कॉटन तसंच सिल्क या साड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी नाशिक तसंच संपूर्ण महाराष्ट्रात हा ब्रँड प्रसिद्ध झालाय. आकृती ब्रँड. आकृती डिझाईनचे आभार. आपण आता या संवादाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि जाता जाता मला सरांना एवढंच सांगावं असं वाटतं की सर, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की परतत्वाचा स्पर्श झाल्याशिवाय एक उत्तम लेखक निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यात निरीक्षण शक्ती असली तरी पण, तो उत्तम वाचक असला तरी पण तो परतत्वाचा एक स्पर्श हवाच असतो, अदृश्य असा. आणि तो परतत्वाचा स्पर्श आम्ही इथे तुमच्या रूपात अनुभवला आणि खरोखरच हा अतिशय समृद्ध अनुभव आहे आमच्यासाठी, अगदी आयुष्यभर जपण्यासारखा. आणि मला असं वाटतं चतुरस्त्राच्या सगळ्याच प्रेक्षकांना हा जो आपण साधलेला मनमोकळा संवाद आहे तो नक्कीच आवडेल आणि ते नक्कीच हा संवाद आयुष्यभर आमच्यासारखाच त्यांच्या आठवणीत जपून ठेवतील याची मला खात्री. चला तर पुन्हा भेटूया, पुन्हा एका अशा नव्या कलाकारासह किंवा एखाद्या मूर्तिकारासह पुन्हा एकदा नवीन एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.